आजपासून 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या महाराष्ट्रामध्ये जीवांचा उद्धार करीत परिभ्रमण, कुणाला आंधळ्याला डोळे देत होते, पांगळ्याला पाय देत होते, मुख्याला वाचा देत होते, पुन्हा अभागी जीवाला सर्पदंशाने तो मरण पावला तर त्याला कृपा दृष्टीनं श्री चक्रधर प्रभूंनी जिवंत केलं. एक वामन पेंद्या नावाचा ब्राह्मण होता, त्याची पत्नी वारली, तिला स्मशानामध्ये आणलं, सरणावरती ठेवलं तर दयाळू मयाळू कृपाळू कणवाळू परमेश्वर श्री चक्रधर प्रभू तिथे गेले आणि त्या परिवाराचा आक्रोश ऐकून श्री चक्रधर प्रभूंचं अंतःकरण गहिवरून आलं आणि त्यांनी कृपा करून त्या बाईला जिवंत केलं आणि तो सगळा परिवार सुखी झाला. ललिताईसा नावाची एक अभागी स्त्री होती, तिला काळस्फोट नावाचा मोठा रोग झाला होता. श्री चक्रधर प्रभूंनी कृपा केली आणि तिचा तो जिव्हा रोग काळस्फोट रोग नाहीसा केला. असे जीवांचे करीत करीत ज्ञान उपदेश करीत करीत ज्ञान प्रबोध करीत करीत श्री चक्रधर प्रभू जालन्याला आले आणि जालन्याला 2 महिने देवानी वास्तव्य केलं. दिवाळी केली, तिथे भाऊबीज केली आणि भाऊबीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री चक्रधर प्रभू कार्तिक शुद्ध तृतीया, भाऊबीजेचा दुसरा दिवस शुद्ध तृतीयेच्या दिवशी श्री चक्रधर प्रभू जालन्यावरून सूर्योदयाच्या वेळेस निघाले खनेपूरला येण्यासाठी आणि श्री चक्रधर प्रभू हिवरळीवरून म्हणजे श्री चक्रधर प्रभू इथं खनेपूरला आले. तुम्ही आता खनेपुरीमध्ये आहे, खनेपुरी या भूमीवरती तुम्ही आलेले आहात आणि इथे श्री चक्रधर प्रभू सकाळी 10च्या सुमारास आले. आजपासून 800 वर्षापूर्वीचा तो काळ आहे आणि इथे आले. हे दक्षिण दिशेला खनेपुरी गाव दिसतं आणि हिवरळीवरून म्हणजे जालन्यावरून जाणारा पाऊल वाटेचा रस्ता भाटेपूरला जाणारा आणि तिकडून काजळ्यावरून भाटेपूरला जाणारा रस्ता, हे 2 रस्ते इथं एक होतात आणि एक होऊन ते भाटेपूरला जातात. तर या रस्त्याच्या बाजूला जिथं तुम्ही आता देवदर्शन घेतलं, उटी केली, तिथे बावळीचं झाप होतं 800 वर्षापूर्वी. त्या बावळीच्या झाडाखाली श्री चक्रधर प्रभूंना आसन अंतरलं भक्तिजनांनी आणि श्री चक्रधर प्रभू त्या आसनावरती बसले. बावळीच्या झाडाला रंग नाही, फळ नाही, फूल नाही, काटे असतात, पण त्या अभागी जीवाला श्री चक्रधर प्रभूंनी जवळ केलं आणि त्या झाडाखाली देव बसले. जे रंजलेले आहेत, जे गांजलेले आहेत, जे दुःखीस्त आहेत, जे त्रस्त आहेत, त्यांचा उद्धार करणारा हा पतित पावन पतित उद्धारक ईश्वर अवतार इथं बाबळीच्या झाडाखाली बसले. सकाळी 10ची वेळ होती, भिक्षेची वेळ झालेली होती आणि भक्तिजनांनी आपल्या झोळ्या घेतल्या, देवाला दंडवत केला आणि गावात भिक्षेला गेले. हे गाव जवळच आहे आणि खनेपुरी गावातून भिक्षा घेऊन आले, देवाला झोळी दृष्टीपूर्त केली आणि मग भक्तिजन देवाच्या समोर बसले आणि देवानी इथं निरोपण केलेलं आहे. श्री चक्रधर प्रभूंनी तर भक्तिजनांना ज्ञान निरोपण केलेलं आहे. श्री चक्रधर स्वामी त्या काळातील या समाजाचं जनाचं दुःख बघून देवाचं हृदय कळवळलेलं आहे, गहिवरलेलं आहे आणि देव म्हणतात, अरे अरे त्या जगामध्ये किती दुःख आहे. हा अवघा जणू ठकला फेला असे, कवनी यांचे ठक फेडिता नाही, तू का ठकलाशी ऐसे कवनी म्हणते नाही. हा समाज हा ठकवल्या गेलेला आहे, त्याला चुकीचं ज्ञान उपदेश केलेला आहे, त्याला चुकीचा मार्ग दाखविलेला आहे आणि म्हणून हा समाज फसवल्या गेलाय, म्हणून हा दुःखामध्ये पडलेला आहे. सगळीकडे दुःख आहे. हा समाज ठकवल्या गेलेला आहे. त्या काळातले जे धर्मपंडित होते ते समाजाला देवी देवतेची भक्ती करायला सांगत होते, व्रत वैकल्य करायला सांगत होते, क्षुद्र देवतेची भक्ती, समाधीची पूजा, भूता प्रेताची पूजा करायला सांगत होते. आणि दुसरं काय की तुम्हाला जर पीडा झाली तर पक्षाचा बळी द्या असं सांगत होते, बकऱ्याचा बळी द्या देवतेला असं सांगत होते. आणि त्या काळातले धर्मगुरू अजून पुढे काय सांगत होते की पती मेला की सती जा, म्हणजे पती त्याच्या कर्माने मेला की त्यांच्या स्त्रियांनी सती जायचं, असं चुकीचं ज्ञान ह्या समाजाला सांगत होते. आणि म्हणून हा समाज ठकवला जात होता, फसवला जात होता.
त्या समाजाला कोणी भगवद्गीतेचं ज्ञान सांगत नव्हते, सती जायला सांगत होते. आणि त्या काळामध्ये फार स्तोम होतं. राजघराण्यातल्या स्त्रिया सुद्धा आणि पती मेला की सरणावरती जाऊन सती जायच्या. आणि श्री चक्रधर प्रभूंना हे दृश्य दुःख बघून त्यांचं हृदय गलबलून गेलं आणि म्हणतात की हा समाज थकवल्या गेलाय, फसवल्या गेलाय, याला चुकीचं ज्ञान सांगितलेलं आहे, म्हणून हा अधोगतीच्या रस्त्याने चाललाय, नरकाच्या रस्त्याने चाललाय. याला श्रीमद भगवद्गीतेचं आणि ब्रह्मविद्येचं ईश्वरीय ज्ञान सांगून यांचा उद्धार करण्याची आम्हाला तळमळ लागलेली आहे. आणि म्हणून त्या जीवाच्या उद्धारासाठी आम्ही गावोगावी परिभ्रमण करत आहोत. आणि म्हणूनच आम्ही खणेपूरला सुद्धा आलो. श्री चक्रधर प्रभू इथे निरोपण करत होते. भक्तीजन तल्लीन होऊन ऐकत होते. देवाचे ते उद्गार लीळा चरित्रामध्ये प्रसिद्ध आहेत. त्या ग्रंथामध्ये हा अवघा जणू ठकला ठेला असे, कवनी यांचे ठक फेडिता नाही, तू का ठकलाशी ऐसे कवनी म्हणते नाही. आणि असं इथं निरोपण चाललेलं होतं. भक्तीजन एकाग्र होऊन ऐकत होते. आणि त्याच वेळेस इथे भारद्वाज नावाचा पक्षी बसलेला होता. भारद्वाज पक्षी कावळ्यासारखा असतो, तांबड्या रंगाचा असतो. त्या पत्ती तिथं पक्षी आहे बघा, तो फोटोवरती बघा तो पक्षी. आणि त्याला देवाचं दर्शन झालं आणि तो देवाच्या समोर येऊन बसला बाबळीच्या झाडावरती आणि देवाचं दर्शन घेऊ लागला. जसं भगवान श्रीकृष्ण वृंदावनामध्ये गेले की तिथं कदंबाच्या झाडाखाली देव बसत आणि मग श्रीकृष्णाचं ते रूप बघून आणि त्या जंगलामधील जलचर वनचर पशु पक्षी देवाकडे आकर्षित होत. मोर देवाकडे आकर्षित व्हायचा, हरण देवाकडे आकर्षित व्हायचे, गायी देवाकडे आकर्षित व्हायच्या आणि देवाचं रूप बघत देभान हरपून जात होत्या. जसं ते वेधत तसा हा पक्षी श्री चक्रधर प्रभूंकडे वेधलेला होता. बराच वेळ झालेला होता. हा पक्षी देवाचं दर्शन घेत त्या झुडपावर बसलेला होता. इकडे बाईसानी उपहार काढला, इथं देवाची आरोग्यना झाली, म्हणजे भोजन केलं देवाने. आणि देवाचं भोजन झालं की मग भक्तिजनांनी पण प्रसादाचं भोजन केलं. तोपर्यंत 12 वाजलेले होते. जिथं तुम्ही आता स्थान दर्शन केलं ना, त्या स्थानाचंही लीळा सांगतोय मी. देवानी भोजन केलं, आरोग्यना केली, नंतर भक्तिजनांनी प्रसादाचं भोजन केलं. तोपर्यंत 12 वाजले होते. दुपार झालेली होती, मध्यान्ह काळ झालेला होता. मग थोडे वेळ श्री चक्रधर प्रभू इथं थांबले आणि मग नंतर देव निघाले. देव निघाले तर तो भारद्वाज पक्षी आता तो देवाला सोडून राहायला तयार नव्हता. तो देवाचाच झाला होता आणि तो सुद्धा देवाच्या समोर सोबत निघाला. देवाच्या समोर रस्त्यावरती येऊन बसला तो. भक्तिजन सगळे अवाक झाले. देवाने तो पक्षी भक्तिजनांना दाखवला. विचारलं, देवबाला पुण्य महात्म्य हो, हे पाखरू कवनी ठाईहून येत असे, ते पाखरू कुठून येते? लोकदेवबा म्हणाले, जी बाबळीच्या झाडावरचा हा पक्षी आहे. आणि मग देव सगळ्या भक्तिजनाला म्हणाले, पहा हा पक्षी आमच्याकडे वेधलेला आहे. माणूस आहे तरी माणूस आहे, गोरू आहे तरी गोरू आहे.